काहीतरी खाल्लंय तो. हां हे असं काहीतरी खाल्लंय आणि खाल्ल्यामुळे त्याच्यात हलत नाही आणि खाल्लेला भाग मोठासा दिसतोय. साप असं पातळ वृत्तचित्तीच्या आकाराप्रमाणे तो लांब असतो असं म्हटलं जातोय. आणि खरं तर लहान तोंडी खऱ्या अर्थानं मोठा घास म्हणावं लागेल. अंदाजे 1 वर्षभराचा साप आहे, म्हणजे पिल्लू आहे लक्षात घ्या. मुचंडी मळा. तर हे पण ठिकाण आपल्या बेळगावमध्ये सापासाठी प्रसिद्ध आहे म्हणावं लागेल. नालागेवर गेला त्यामुळे असे साप येऊ शकतात. लहानसा साप जास्त विषारी असतोय. जितका तो लहान तितका तो जास्त आक्रमक पण असतोय आणि विषाचं प्रमाण जे असतं त्याच्याकडे विषाची क्वांटिटी जी असते ती कमी असेल पण क्वालिटी हाय असते, म्हणजे मारणकारक क्षमता ज्याला म्हणतो ती जास्त असते. खरं तर ती मोठ्या सापापेक्षा 4 पटीने जास्त आहे लक्षात घ्या. त्यामुळे लहान सापालाही जास्त धोका आहे. खरं तर मोठा साप पकडल्यानंतर लोक मोठा कौतुक करतात, मोठा पकडला म्हणून. पण लहान साप असतो तो पकडणं जास्त कठीण असतं, तिथं तोंड जवळ असल्यामुळं आणि तो चावण्यासाठी जास्त होऊ शकतो आणि विषाचं धोका